हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 2.28 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. अ फायर ऑकर्ड इन द बिझनेस प्रिमायसेस ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई ऑन 15 ऑक्टोबर 2024. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 15 ऑक्टोबर 2024ला बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टेन द लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे तुम्हाला मेथडचं नाव सांगितलं आहे लॉस ऑफ स्टॉक, म्हणजे लॉस ऑफ स्टॉक मेथडनी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ह्या लेसनमध्ये 2 मेथड आहेत, एक लॉस ऑफ स्टॉक आणि दुसरं आहे लॉस ऑफ प्रॉफिट. तर ह्या मेथडचं नाव आहे लॉस ऑफ स्टॉक. अँड प्रिपेअर, अजून पण तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर क्लेम फॉर इन्शुरन्स, किती तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे ते पण तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं ना सर्वात पहिलं आपण एक वर्किंग नोट करून घेऊया की तुम्हाला इथं कोणत्या तारखेला आग लागली आणि मग आपल्याला काय काय करायचं असतं. जेव्हा लॉस ऑफ स्टॉक मेथडनी इन्शुरन्स किंवा जो क्लेम फाइंड करायचा आहे तेव्हा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट एक ओपन करायचं असतो आणि दुसरा आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट एक ओपन करायचं असतो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणजे तुम्ही जी इन्शुरन्स कंपनी आहे तिला सांगणार आहात की आमच्याकडे एवढा एवढा गुड्स होता आणि एवढा फायरमध्ये जळाला आणि आम्ही किती वाचवला आणि मग प्रत्यक्ष नुकसान किती झालं हे सांगण्यासाठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. म्हणजे हा ट्रेडिंग अकाउंट आपण कंपनीला पाठवतो, कोणत्या तर इन्शुरन्स कंपनीला पाठवतो. तर ह्याला आपण म्हणतो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे निवेदनपत्र. तर हे आपण निवेदन पाठवतो विमा कंपनीला, तर त्याला म्हटलेलं आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. तर इथं पण आपल्याला ह्या साईडला येतं ओपनिंग स्टॉक, परचेजेस आणि ग्रॉस प्रॉफिट. इकडे येतं सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. सेम तसंच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला पण तसंच येतं ओपनिंग स्टॉक, परचेजेस, ग्रॉस प्रॉफिट, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. आणि त्याच्यावरून क्लोजिंग स्टॉक महत्त्वाचा आहे की तुमचा आग लागली तेव्हा तुमच्याजवळ किती स्टॉक होता हे शोधायचं आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथं तारीख दिलेली आहे, या प्रत्येक तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी बघा पहिलं दिलं आहे त्याने स्टॉक ऑन 1 जानेवारी 2023. एक जानेवारी म्हणजे 1 जानेवारीचा हा 2023चा स्टॉक आहे. 1 जानेवारी आलं की समजायचं की हा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले परचेजेस फ्रॉम 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ह्या कंपनीचं इयर आहे जे असेसमेंट इयर आहे ते जानेवारी टू डिसेंबर आहे. म्हणजे ह्यांचं असं इयर आहे 1 जानेवारी 2023ला ह्यांचं इयर चालू झालं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथं त्यांचं इयर संपलेलं आहे 31 डिसेंबर 2023ला. हे इयर आग लागायच्या अगोदरचं आहे आणि आग लागली ऑक्टोबरमध्ये. तर बघा इथं इयर नीट बघा, 15 ऑक्टोबर 2024ला आग लागलेली आहे ऑक्टोबरच्या. म्हणजे नेक्स्ट इयर चालू झालं इथं 1 जानेवारी 2024, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. डिसेंबरचे आहे 31 डिसेंबर 2024. पण आग लागलेली आहे बघा इथं तारीख सांगितली 15 ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर कुठं आला बघा इथं, ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 2024ला इथं ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 15 ऑक्टोबरला आग लागलेली आहे. तर इथपर्यंतचाच विचार करायचा असतो आपल्याला. हे इयर कुठलं आहे तर 1 जानेवारी 2024 टू 15 ऑक्टोबर 2024. ही जी इन्फॉर्मेशन असेल ह्या इयरची, जिथं पण तुम्हाला ह्या तारखा दिसतील कुठं तर तुमच्या इथं ओपनिंग स्टॉकला, परचेजेसला, सेल्सला
कोणती तारीख दिसेल तर 1 जानेवारी 2024 टू 15 ऑक्टोबर 2024. तर ही येणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला. आणि ह्या इयरच्या जिथं तुम्हाला डेट दिसेल तर इथला जो ओपनिंग स्टॉक आहे, परचेजेस आहे, सेल्स आहे, त्याला तारीख असेल एकतर ओपनिंग स्टॉकला असेल 1 जानेवारी 2023, क्लोजिंग स्टॉकला असेल 31 डिसेंबर 2023. परचेजेस तुमचे ह्या इयरचे असतील, सेल्स पण तुमच्या ह्या इयरचे असतील. तर ह्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला ह्या डेटचं पोस्टिंग करायचं आहे आणि ह्या डेटचं पोस्टिंग तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला करणार आहात. तर सर्वात प्रथम आपण इथं काय करूया, नोट करूया. बघा इथं लिहिलं आहे 1 जानेवारी 2023ला स्टॉक होता 34,000. तर हा स्टॉक येणार आहे कारण हे इयर आहे बघा, प्रिव्हियस इयर म्हणजे आग लागायच्या अगोदरचं. तो येतो ट्रेडिंग अकाउंटला. स्टॉक असतो डेबिटला, म्हणून मी इथं लिहिलं टी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि आहे ओपनिंग, तुम्ही ओ लिहू शकता किंवा ओपनिंग लिहू शकता. त्याच्यानंतर आहेत परचेजेस. तारीख नीट बघायची, 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023. म्हणजे ह्या इयरचा हा जो परचेजेस दिलेले आहेत हे येणार आहेत, ह्या इयरचं येणार आहे ते ट्रेडिंगला येणार आहे. तर लिहून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी, ट्रेडिंग अकाउंट. आणि हा आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट. तर हे असं दोन, हे ट्रेडिंगला येणार आहे, हे मेमोरंडम ट्रेडिंगला येणार आहे. तारखा नीट बघायच्या म्हणजे तुमचं पोस्टिंग चुकणार नाही. हा लेसन फक्त ज्यांना तारीख नीट कळेल त्यांना हे व्यवस्थित समजणार आहे, म्हणून मी जास्त डेटला महत्त्व दिलेलं आहे आणि ते तुम्हाला जास्त एक्सप्लेन करत आहे. तर आता इथं नेक्स्ट बघा, इथं परचेजेस दिलेले आहेत कारण ते ह्या इयरचे आहेत, म्हणून हे जाणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेल्स पण बघा कुठले दिलेत, 1 जानेवारी 2023 टू 31 डिसेंबर 2023. आग लागायच्या अगोदरचं वर्ष आहे, म्हणून हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. स्टॉक दिलेला आहे 31 डिसेंबर 2023, म्हणजे हा इथला स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. स्टॉक क्रेडिटला असतो तो क्लोजिंगच असतो, येईल तुमच्या लक्षात. परचेजेस दिलेले आहेत 1 जानेवारी 2024, ही तारीख आहे बघा, टू 14 ऑक्टोबर 2024. 15 तारखेला आग लागली म्हणजे 14 तारखेपर्यंत 14 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे हे सेल्स आहेत, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. म्हणून MT लिहिलं मी, तुम्ही पेन्सिलने लिहायचं आहे. सेल्स आहेत हे, तिथं पण तारीख आहे बघा किती, 1 जानेवारी 2024 टू 14 ऑक्टोबर 2024. म्हणजे ही तारीख आहे, म्हणजे ते ह्या इयरचे आहेत, हे मेमोरंडमला येणार आहे. आणि सेल्स आहेत म्हणून मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहेत. आता इथं सांगितलं आहे द स्टॉक सॅल्वेज वॉज वर्थ ₹18,000. 18,000 रुपयाचा स्टॉक आपण आगीपासून वाचवलेला आहे, म्हणजे आग लागल्यानंतर एवढा स्टॉक आपण वाचवला. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज, आता बघा ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली नव्हती, इथं आपल्याला पॉलिसीची अमाऊंट दिली 23,000. देअर वॉज ॲन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. तर आता 63,000 ही जी पॉलिसीची अमाऊंट आहे तर ही खूप इथं महत्त्वाची आहे. ह्याच्यावरून तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करायचं आहे की विमा कंपनी आपल्याला किती नुकसान भरपाई देणार आहे ते. तर ह्या क्वेश्चनमध्ये ही थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आता हे पॉलिसीची अमाऊंट का दिली बघा, आता आपला जो पण बिझनेस आहे, बिझनेस समजा तुम्ही 20 लाखाचा आहे, 2 करोडचा आहे, 20 करोडचा आहे, पण पॉलिसी घेताना पण तुम्हाला तेवढ्या अमाऊंटची घ्यावी लागते. आणि तुम्ही जर समजा 2 लाखाची पॉलिसी घेतली आणि विमा तुमचा बिझनेस आहे 2 करोड रुपयाचा, तर मग तुम्हाला विमा कंपनी काही 2 करोड रुपये देईल का नुकसान भरपाई? नाही देणार, कारण तुम्ही जेवढे इन्स्टॉलमेंट जेवढ्या अमाऊंटची पॉलिसी घेतलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय केलं जातं, नुकसान भरपाई दिली जाते. आता जर समजा तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर आहे इथं समजा 4 लाख, 5 लाख, 10 लाख आणि पॉलिसी घेतली तुम्ही 63,000ची, पण 63,000पेक्षा तर जास्त नुकसान भरपाई विमा कंपनी देणार नाही तुम्हाला. म्हणून पॉलिसी तुम्ही किती अमाऊंटची घेताय त्याच्यावर डिपेंड आहे की नुकसान भरपाई किती मिळणार, म्हणून ही पॉलिसीची अमाऊंट तुम्हाला इथं दिलेली आहे. तर ह्या डेट महत्त्वाच्या आहेत, त्या डेटवरून तुम्हाला ह्याचं पोस्टिंग करणं सोपं जाईल. आता आपण काय करायचं आहे, इथं जेव्हा पण आपल्याला सांगतील की हा लॉस ऑफ स्टॉक मेथडचा क्वेश्चन आहे, तेव्हा आपल्याला एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई, कारण हे नाव इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2023
म्हणजे ज्या तारखेला आग लागली त्याच्या अगोदरचं वर्ष आहे. तर आग लागायच्या अगोदर माझ्याकडे किती स्टॉक होता, किती सेल झाले, किती परचेजेस होते, किती क्लोजिंग होता. कारण इथला क्लोजिंग असतो तो आग लागले इथं आपण हात तयार कशासाठी करतो, तर इथं तुम्हाला जो क्लोजिंग स्टॉक मिळतो मागच्या वर्षीचा तो ह्या वर्षी ओपनिंग होतो. आणि मग ह्या वर्षी लक्षात येतं आग लागली ज्या वर्षी त्या वर्षी तुमच्या शॉपमध्ये ओपनिंग स्टॉक किती होता आणि मग त्यातला तुम्ही विकला किती, खरेदी किती केला. खरेदी केल्यानंतर तुमचा स्टॉक वाढणार आहे. पहिला ओपनिंग तुमच्याकडं काहीतरी अमाऊंट होती आणि मग तुम्ही काय केलं बघा. आता असं आहे की समजा फॉर एक्झाम्पल ओपनिंग करताना तुमच्याकडं 1,00,000 रुपयाचा गुड्स तुमच्या शॉपमध्ये आहे. तुम्ही 2,00,000 रुपयाचा अजून खरेदी केला म्हणजे तुमच्याकडे किती झाला, 3,00,000 रुपयाचा स्टॉक झाला. मग त्यातनं तुम्ही सेल केला समजा 1,50,000 रुपयाचा, तर तुमच्याकडे शिल्लक किती राहिला, 1,50,000 रुपये. म्हणजे मग कळतं की आग लागली तेव्हा तुमच्या शॉपमध्ये कितीचा माल होता. म्हणून आपण काय करतो, हा अकाउंट ओपन करतो आणि इथला क्लोजिंग स्टॉक ह्या जो मेमोरंडम अकाउंटला किंवा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंग बनतो. का ओपनिंग बनतो, कारण मागच्या वर्षीचा क्लोजिंग दुसऱ्या वर्षी ओपनिंग होतो म्हणून. आणि ओपनिंग स्टॉक कळाल्याशिवाय तुम्हाला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करता येत नाही. म्हणून आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट ओपन करावा लागतो. तर हा हे स्टॉक 1 जानेवारीचा आहे म्हणून मी इथं लिहिणार आहे टू ओपनिंग स्टॉक. तारीख पण टाकणार आहे इथं 1 जानेवारी 2023. अमाऊंट आहे त्याची 34,000. त्याच्यानंतर दिलेले आहेत परचेजेस. तारीख बघा कुठल्या वर्षीचे आहेत, तर आग लागायच्या अगोदरचं वर्ष की जे मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे जानेवारी टू डिसेंबर. तर आपण इथं लिहून घेतलेलं आहे. हे येणार आहे 2,22,000 परचेजेस. परचेजेस आहेत 1,22,000. 1,22,000. त्याच्यानंतर आहे सेल्स. सेल्स पण आग लागायच्या अगोदरच्या वर्षाचे आहेत. सेल्स आपण क्रेडिटला लिहितो, इथं लिहिणार आहोत बाय सेल्स. अमाऊंट आहे सेल्सची 1,80,000. 1,80,000. त्याच्यानंतर स्टॉक दिलेला आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे कारण 31 डिसेंबर 2023. इथं आहे ना मार्च नाही येणार, तर इथं येणार आहे 31 डिसेंबर येईल 2023. कारण इथं चुकून मी मार्च लिहिलं, मार्च नाही तर हा डिसेंबर 2023चा आहे. इथं डेट तशा दिले, तुमच्या बुकमध्ये मिस्टेक आहे, त्यांनी मार्च लिहिलं आहे पण मार्च नाही आहे. तर ती तारीख आहे 31 डिसेंबर 2023. तर इथं जो तारीख दिलेली आहे तो स्टॉक आहे, इथं क्लोजिंग स्टॉक आहे 30,000. इथं आपण म्हणणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक 23,000 आहे. 30,000 आहे. 30,000 30,000 रुपये. त्याच्यानंतर परचेजेस दिलेत हे आहेत इथले. आपल्याला वर ओपनिंग स्टॉक लिहायला जागा ठेवायची आहे किंवा तुम्ही अगोदर लिहून ठेवू शकता टू ओपनिंग स्टॉक. इथला क्लोजिंग इथं ओपनिंग होतो, इथं 30,000 होता, इथं तो येणार आहे 30,000. लिहून ठेवू शकता कारण आपल्याला माहिती आहे इथला क्लोजिंग इथं ओपनिंग होतो. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत टू परचेजेस. परचेजेसची अमाऊंट दिलेली आहे 1,47,000. त्याच्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1,50,000. 1,50,000 हे आपल्याला इन्फॉर्मेशन होती, आपण लिहिली. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बरोबर आपण पोस्टिंग केलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट फाइंड करायचं आहे. आपण याला क्लोज करू. तर क्लोज करणार आहोत आपण इथं 0 8 आणि 3 11 2 2,10,000. 2,10,000 तीच अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 2,10,000.
त्याच्यातून ही डेबिटची टोटल मायनस करणार आहोत. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10ची 0, हात 4ला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 6, 6 आणि 5 1100, 1 हात 4ला 1, 54,000. तर तुम्हाला असं नाही करता आलं तर तुम्हाला क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट काढता येतो. तुम्ही तुमच्या मेथडने काढला तरी चालेल. इथं मी लिहिणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट. CD ह्याला आपण स्टार करू, ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. हा ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यावरून आपल्याला रेट किती टक्के ग्रॉस प्रॉफिट मिळाला तो सेल्सच्या प्रमाणात काढायचा आहे. ह्या सेल्सवर एवढा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे किती टक्के ग्रॉस प्रॉफिट म्हणजे किती टक्के प्रॉफिट झाला तुम्हाला सेल्सवर. म्हणजे तुम्ही एक वस्तू विकताना किती टक्के प्रॉफिट घेता, कारण जेवढा प्रॉफिट तुम्ही ह्या वर्षी घेतला होता तेवढाच प्रॉफिट आग लागली त्या वर्षी पण घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला इथला ग्रॉस प्रॉफिटचा रेट कळतो आणि तुमचा प्रॉफिट मार्जिन किती आहे त्यानुसारच तुम्ही ह्या वर्षी पण सेल्स करणार आहात असं गृहीत धरलं जातं. म्हणून तर मग आपण इथं रेट काढूया. रेट काढताना फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 54,000. सेल्स आहेत 1,80,000 इंटू 100. कॅल्सीवर तुम्ही करू शकता. किती येते बघू आपण. 54,000 डिवाइड बाय 1,80,000 इंटू 100. 30%. 30% तुमचा मार्जिन रेट आहे प्रॉफिटचा. म्हणजे तुम्ही 30% प्रॉफिट घेता असं आपल्या लक्षात आलं. मग काय करायचं आहे, इथला पण ग्रॉस प्रॉफिट तुम्ही काढायचं आहे 30% ऑन सेल्सवर. मग इथं लिहिणार आहोत आपण टू ग्रॉस प्रॉफिट CD. आता ह्याला स्टार करायचं नाही, आपण बॅलन्सिंग फिगरनी काढत नाही तर आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनवरून काढतोय. मग सेल्स किती आहे तर 1,50,000 वर 30%. आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत 30% ऑन सेल्स. दॅट इज टू से किती सेल्स आहेत 1,15,000, 1,50,000, 1,50,000. ठीक आहे, एवढं लिहिलं. तर आता आपण त्याच्यावर कॅल्क्युलेशन करूया. 1,50,000 इंटू 30% 45,000 हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट 45,000. आता आपल्याला ह्या इयरला क्लोज करायचं आहे, आपण करू लगेच. तर इथं क्लोजिंग स्टॉक मिळाला आपल्याला 45,000 प्लस 1,47,000 प्लस 30,000 2,22,000 टोटल आहे. 2,22,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 2,22,000. डिफरन्सला नाव देणार आहे बाय क्लोजिंग स्टॉक, कारण हा स्टॉक महत्त्वाचा आहे. हे शोधण्यासाठी आपण एवढं केलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक ह्याला स्टार करणार आहोत आणि इथं लिहिणार आहोत बॅलन्सिंग फिगर. ह्याच्यातून मायनस करू 1,50,000, 72,000 आला आपला क्लोजिंग स्टॉक. कारण ह्याच्यावरूनच आपल्याला इन्शुरन्स कंपनी किती नुकसान भरपाई देणार आहे ते कळणार आहे. तर इथं आपण वर्किंग नोट केलेली आहे. असर्टेन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमध्ये नुकसान किती झालं ते आपल्याला लिहायचं आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ला एक म्हणू आपण व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. किती स्टॉक होता इथं सापडला आपल्याला बघा. किती काढला आपण 72,000. तर इथं लिहिणार आहे मी 72,000. जेव्हा आग लागली तेव्हा दुकानामध्ये 72,000चा माल शिल्लक होता.
म्हणजे एवढा जळायला पाहिजे, पण त्यातला आपण वाचवला आहे म्हणून आपण लिहिणार आहे लेस, इथं लिहू व्हॅल्यू ऑफ स्टॉक किंवा स्टॉक सॉल्वेज. एक मिनिट, क्वेश्चनमध्ये बघू आपण स्टॉक किती वाचवलेला आहे. 18,000 रुपीचा. बघा इथं लिहिलं 18,000. 18,000 रुपयाचा तुम्ही आगीपासून वाचवला. म्हणजे तुमचा प्रत्यक्ष जळाला किती, 72,000 मायनस 18,000, 54,000. ह्याला म्हणायचं आहे अमाऊंट क्लेम. बट आता एवढ्याची नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण तुम्ही पॉलिसीची अमाऊंट क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं दिलेली आहे. बघा पॉलिसी घेतली तुम्ही 63,000ची, तर मग आपल्याला विमा कंपनी किती नुकसान भरपाई देईल, कारण तुम्ही सगळ्या मालाचा विमा उतरवलेला नाही म्हणून. तर सेकंड नंबरची नोट आहे, त्याला म्हणायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज. तर मग ह्याचा क्लेम मिळवण्याचा फॉर्म्युला आहे इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला क्लेम कसा मिळणार आहे. क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइड बाय की माल किती जळाला, प्रत्यक्ष तुमचं नुकसान किती झालेलं आहे 72,000. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन हे लिहायचं आहे, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस किती झाला ते लिहायचं आहे. तर आपला लॉस किती झालेला आहे 54,000चा, तर तो आपण इथं लिहिणार आहे इंटू लॉस ऑफ स्टॉक. ह्याला आपण थांबा, तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून ह्याला नाव देऊ लॉस ऑफ स्टॉक. 54,000ला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मग इथं व्हॅल्यू ऑफ पॉलिसी किती आहे क्वेश्चनमध्ये बघा, इथं 63,000 आपल्याला क्वेश्चनमध्ये पॉलिसी अमाऊंट ऑफ पॉलिसी 63,000. मग इथं लिहिणार आहोत पॉलिसीची अमाऊंट आहे 63,000 डिवाइड बाय आपल्याला किती आगीमध्ये नुकसान स्टॉक जळाला, तर 72,000चा जळाला. प्रत्यक्ष नुकसान किती झालं, तर 54,000चाच ॲक्च्युली जळाला आहे, कारण आपण 18,000 रुपयाचा त्यातला वाचवलेला आहे. मग त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू. 63,000 डिवाइड बाय 72,000 इंटू 54,000. तर आपल्याला नुकसान भरपाई क्लेम कितीचा मिळणार आहे, 47,250 रुपीजचा क्लेम मिळणार. याला म्हणायचं आहे क्लेम म्हणजे नुकसान भरपाई. तर तुम्ही खाली लिहू शकता देअरफॉर अमाऊंट ऑफ क्लेम रुपीज इज इक्वल टू, किंवा इथं रुपीज लिहिलं तरी चालेल, 47,250. तर मी हे तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, तर ही डेट तुम्हाला फाईंड करता आली पाहिजे की कोणत्या डेट कशा फाईंड करायचे आहेत. आग लागायच्या अगोदरचं येणार आहे ते ट्रेडिंगला येणार आहे, आणि आग लागल्याच्या इयरचं जे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ती मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 वर्किंग नोट करायचे की प्रत्यक्ष इथं जो क्लोजिंग स्टॉक आग लागली तेव्हा तुमच्याकडे किती स्टॉक होता, त्यातला तुम्ही वाचवला किती आणि प्रत्यक्ष जळाला किती. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई कशी देईल, तर तुम्ही क्लेम कसा करणार, म्हणजे क्लेम कसा देईल ती, तर व्हॅल्यू ऑफ पॉलिसीची अमाऊंट दिलेली असेल तर 63,000ची तुम्ही पॉलिसी घेतलेली आहे.
स्टॉकची नुकसान झालं, किती स्टॉक जळाला तर 72,000चा, लॉस किती झाला 54,000चा. हे कॅल्क्युलेशन करून क्लेम तुम्हाला एवढा करायचा आहे किंवा एवढा मिळणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ क्लेम 47,250 असा आलेला आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.